आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय 11वीच्या ट्रिग्नोमेट्री लेसन मधला चॅप्टर नंबर 2 ट्रिग्नोमेट्री त्याचा मधला 9 चा सेकंड सब क्वेश्चन. अशा आधी आपण घेऊन आलो होतो 9 मधला पहिला सब क्वेश्चन. तो मागच्या आपण पूर्वीच आपल्या व्हिडिओ मध्ये टाकायचे लेक्चर मध्ये टाकलाय. त्याच्यानंतर आपण आता दुसरा क्वेश्चन आलाय 9 मधला सेकंड सेम तसाच प्रश्न आहे. फाइंड द अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. याच्यामध्ये सेक a ची व्हॅल्यू -25/7 दिली आहे आणि कंडिशन दिली a लाइज इन द सेकंड क्वाड्रंट. त्याचा फर्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की sin cos tan cot sec cos sec असे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो असतात. त्याच्यापैकी आपल्याला सेक हा ट्रिग्नोमेट्रिक रेशो याची व्हॅल्यू दिली आहे आणि जी उर्वरित 5 आहेत ते आपल्याला काढायचे. आता कसं काढायचं पाहूया. सोल्युशन मध्ये लिहायचं सर्वात आधी पहिले गिव्हन लिहून टाकायचं. गिव्हन मध्ये जी व्हॅल्यू दिली आहे ती लिहायची. गिव्हन मध्ये व्हॅल्यू दिली आपल्याला sec -25/7. मग आता विचार काय करायचं तर सेक सोबत कोणती आयडेंटिटी बसू शकते, काय रिलेशन राहू शकते. तर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज 3 आहेत. त्या कोणत्या एक आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा 1. त्याच्यामध्ये सेक आहे नाही तर मग ते आयडेंटिटीज त्याच्यासोबत लागणार नाही. दुसरी जी आयडेंटिटी आहे ती 1 प्लस tan स्क्वेअर थीटा sec स्क्वेअर थीटा हो ही आयडेंटिटी लागू शकते. आणि तिसरी आहे 1 प्लस cot स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा. आता जी सेकंड आयडेंटिटी सांगितली होती ती कोणती होती 1 प्लस tan स्क्वेअर थीटा sec स्क्वेअर थीटा. आता ही आयडेंटिटी का करावं लागेल तर कारण आपल्याकडे सेक ची व्हॅल्यू आहे त्याच्यावर आपण tan ची व्हॅल्यू काढू शकतो. बाकीच्या आयडेंटिटी मध्ये लागू शकतील का बरं नाही लागू शकतील लागू शकतात ते पण या क्वेश्चन मध्ये लागणार नाही कारण याच्यामध्ये सेक दिलाय. तर आपण सेकंड आयडेंटिटी लावू. वी नो दॅट म्हणजे तुम्हाला माहित आहे कोणती आयडेंटिटी घ्यायची 1 प्लस tan स्क्वेअर sec स्क्वेअर. आता मी तर अँगल ए घेतलाय कारण आपल्या क्वेश्चन मध्ये अँगल ए दिलाय आणि आपण जी आयडेंटिटी सांगितली त्याच्यामध्ये आपण अँगल थीटा घेतलं पण याच्यामध्ये अँगल ए दिलाय म्हणून आपण ए लिहिलं. 1 प्लस tan स्क्वेअर sec स्क्वेअर. 1 प्लस tan स्क्वेअर जसं तसं लिहिलं आणि सेक ए ची व्हॅल्यू आहे -25/7 त्याचा होल स्क्वेअर करू. तर 1 प्लस tan स्क्वेअर ए 1 प्लस tan स्क्वेअर ए निगेटिव्ह स्क्वेअर पॉझिटिव्ह होते 25 स्क्वेअर 625 झाला आणि 7 स्क्वेअर 49 होईल. तर tan स्क्वेअर ए 625/49 आणि पॉझिटिव्ह 1 तिकडे घेऊन गेलो निगेटिव्ह 1 झालं. tan स्क्वेअर ए 625 क्रॉस होईल 1 × 49 होईल अपॉन डिवाइड बाय 49 लिहिलं. 625 मधून 49 वजा केले सबट्रॅक्ट केले तर हे 576/49. कशाची व्हॅल्यू ही tan स्क्वेअर ए ची. तर tan स्क्वेअर ए ची व्हॅल्यू आपल्याला tan ए ची व्हॅल्यू पाहिजे तर 576 हा कुणाचा स्क्वेअर आहे तो 24 चा आहे आणि 49 कुणाचा स्क्वेअर आहे 7 चा आहे म्हणून आपण लिहिलं 24/7 चा होल स्क्वेअर. आपल्याला व्हॅल्यू tan स्क्वेअर ए ची नाही पाहिजे आपल्याला व्हॅल्यू कुणाची पाहिजे tan ए ची. तर tan ला कोण कॅन्सल करेल स्क्वेअर रूट. आपण लिहू टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साइड्स. त्याला मी शॉर्टकट मध्ये ए स्क्वेअर रूट लिहितो. ठीक आहे टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साइड्स. आपल्या दोन्ही साइडला स्क्वेअर रूट टाकला तर स्क्वेअर ला कॅन्सल होतं याची व्हॅल्यू tan स्क्वेअर म्हणजे tan ए होईल स्क्वेअर ला कॅन्सल झालं आणि 24/7 ची व्हॅल्यू येईल ±24/7. आता याची व्हॅल्यू 2 आल्या एक तर +24/7 येऊ शकते नाहीतर -24/7 येऊ शकते. त्याच्यापैकी कोणती व्हॅल्यू घ्यायची प्लस घ्यायची किंवा मायनस घ्यायची हे सांगते तुम्हाला कंडिशन. सिन्स कंडिशन दिली तुम्हाला डायरेक्ट ए लाइज इन द सेकंड क्वाड्रंट. मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं क्वाड्रंट मध्ये एक व्हिडिओ बनवला पण त्याच्यामध्ये तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सेकंड क्वाड्रंट मध्ये म्हणजे हा क्वाड्रंट आहे याच्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त एस पॉझिटिव्ह असते म्हणजे साइन पॉझिटिव्ह असते. साइन पॉझिटिव्ह असते म्हणजे कॉसेक पॉझिटिव्ह होते. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये हा टॅन कसा राहील निगेटिव्ह राहील आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असते साइन पॉझिटिव्ह असते म्हणजे टॅन ची व्हॅल्यू -24/7. हे डिसाइड झालं. प्लस किंवा मायनस पैकी कोणती व्हॅल्यू घ्यायची हे डिसाइड झालं. कोणी डिसाइड केलं क्वाड्रंट डिसाइड केलं. आता 2 ट्रिग्नोमेट्रिक रेशो फाइंड आउट झाले. एक गिव्हन होता आणि एक आपण फाइंड आउट केला. आता बाकीचे रिमेनिंग फाइंड आउट करू. तर आपल्याकडे कोण आहे सेक आहे tan आहे. आता सेकचा रेसिप्रोकल कोणासोबत असते cos सोबत असते. तर cos ने लिहू आपण cos a नाव लिहू cos a 1/sec a होते. तर 1/sec sec ची व्हॅल्यू किती दिली आहे -25/7 आहे. याचा रेसिप्रोकल करावा लागेल आपल्याला. त्याचा रेसिप्रोकल 7/-25. मग tan a आहे tan a ची व्हॅल्यू होईल sin a अपॉन cos a. आपल्याला त्याच्यावरून आपल्याला tan माहित आहे cos माहित आहे कोण काढायचं आहे sin काढायचं आहे. तर tan a ची व्हॅल्यू किती आहे tan a ची व्हॅल्यू -24/7 आहे.
साइन ए जसंच्या तसं कॉस ए ची व्हॅल्यू किती आहे तर कॉस ए ची व्हॅल्यू -7.25 आहे मग साइन ए ची व्हॅल्यू काय होईल हा डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये जाईल तर -24/7 into -7/25 7 7 कॅन्सल होईल 7 7 कॅन्सल होईल साइन ए निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे त्याचा आन्सर येईल 24.25 साइन झालं टॅन झालं कॉस झालं आणि सेक झालं आता काय करायचं आपल्याला कॉस एक आहे तर कॉस एक म्हणजे काय होते 1/sin ए कॉस एक म्हणजे 1/sin ए तर 1/sin ए चे 24.25 याचा रेसिप्रोकल करू हा होईल 25/24 आता एक ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन बाकी राहिला तो म्हणजे कोणता पार्ट ए तो पार्ट ए म्हणजे होईल 1/tan ए तर 1/tan ए ची व्हॅल्यू आहे -24/7 त्याचा रेसिप्रोकल करू तर ते होईल -7/24 थँक्यू